नमस्कार, श्रुती मॅजिकल किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे। आज आपण खमंग अशी कुरकुरीत मुगाची भजी बनवूया। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी घेतली आहे मुगाची डाळ। मुगाची डाळ मी 2 वाटी घेतलेली आहे आणि त्यात 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। ती मी 3 तास भिजत घालून चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे मी घेतला आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 3 ते 4 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळी, कोथिंबीर घेतला आहे थोडा आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर पीठ। मुगाची डाळ आपल्याला पाणी न घालता थोडी जाडशी दळून घ्यायची आहे। मुगाची डाळ ही पचायला हलकी असते, त्यामुळे पचायला त्रासही होत नाही। अशा प्रकारे आपल्याला मुगाची डाळ वाटून घ्यायची आहे, न पाणी घालता। इथे मी मिक्सी जार घेत आहे। मिक्सी जार मध्ये आपल्याला लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी टाकत आहे 2 टेबलस्पून जिरं, डाळीच्या मिश्रणामध्ये मी तो ठेचा घालून घेतलेला आहे। त्यात आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर पीठ घालत आहे। त्यामुळे काय होतंय की भजी एकदम कुरकुरीत तयार होते। तुम्ही पाहिजे तर तांदळाचं पीठही घालू शकतात। 2 टेबलस्पून ओवा घालत आहे। ओव्याने काय होतं, त्याला एक विशिष्ट प्रकारची चव येते। इथे मी घालत आहे बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आपल्याला। दोन टेबलस्पून लाल तिखट घालत आहे। 1 टेबलस्पून हळद पावडर टाकत आहे आणि ह्या मिश्रणाला पाणी न घालता चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्याला इथे मी तेल चांगले तापवून घेतलेले आहे। या तेलात आता आपल्याला भजी चांगल्या प्रकारे तळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता मुगाची भजी एकदम मस्त झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर श्रुती मॅजिकल किचनला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।